भाजपसोबत मतभेदांबरोबरच टोकाचे मतभेद झालेले आहेत असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी एक प्रकारे सत्तेतून बाहेर पडण्याचे संकेत दिलेले आहेत। आज मुंबईमध्ये पाटीदार आंदोलनाचा प्रमुख हार्दिक पटेल आणि उद्धव ठाकरे यांनी संयुक्तपणे पत्रकार परिषद घेतली। यावेळी ते बोलत होते। महापालिकेमध्ये युती तुटल्यानंतर आता शिवसेना सत्तेतून बाहेर पडणार का असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी विचारला होता। त्यावर योग्य निर्णय तुम्हाला लवकरच कळवला जाईल असं उत्तर उद्धव ठाकरे यांनी दिलं। आणि या पत्रकार परिषदेमध्ये उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणालेत आपण पाहूया। आम्ही त्यांना आपलं मानल्यानंतर पलीकडनं कसा प्रतिसाद मिळतोय त्याच्यावरती सगळ्या गोष्टी अवलंबून असतात। मी काल परवाच्या सभेमध्ये बोललेलो आहे की दिल्लीमध्ये निवडणूक होत असताना, दिल्ली म्हणजे विधानसभा नाही केंद्राची निवडणूक होत असताना आम्ही त्यांच्यासोबत होतो। विधानसभेमध्ये त्यांनी युती तोडली हे त्यांनी जाहीर केलेलं आहे। आता महापालिकेमध्ये त्यांची एकूण काय त्याला म्हणायचं रणनीती किंवा पारदर्शकता वगैरे वगैरे काय असेल ते असेल हे पाहिल्यानंतर आम्ही विचार केला आणि आम्ही युती तोडलेली आहे। आता याच्या पुढे जर का मनभेद मतभेद याच्यामधला मला फरक काही कळत नाही। मन पहिलं असावं लागतं तर त्याच्यामध्ये भेद होऊ शकतात, पण जर का एखाद्या गोष्टीमध्ये मनच रमत नसेल तर त्या गोष्टीला काय अर्थ नाही। आणि म्हणून मला असं वाटतं की कुठेतरी आता ह्या राजकारणाला पूर्णविराम देण्याची आवश्यकता आहे। महाराष्ट्राच्या बाहेर आता आम्ही निवडणुका लढवायला लागलेलो आहोत। याचं कारण असं की यापूर्वी आम्ही महाराष्ट्राच्या बाहेर निवडणुका लढवत नव्हतो। ठीक आहे, बऱ्याच वर्षांनंतर नवीन एक सुरुवात केलेली आहे। गोव्यामध्ये आम्ही लढतो आहोत, उत्तर प्रदेशमध्ये आम्ही लढतो आहोत। गुजरातमध्ये जर का तिथल्या लोकांना आवश्यकता वाटली तर शिवसेना गुजरातमध्ये सुद्धा निवडणूक लढेल। त्यावेळेला नक्कीच हार्दिक हा आमचा एक आघाडीचा चेहरा असेल आणि तिथे जे जे काही करणं शक्य असेल ते आम्ही सगळं करू। हार्दिकला सांगितलेले की हार्दिक खरोखर तू न्याय हक्कासाठी लढतो आहे। न्याय हक्कासाठी लढणं हे आमचं सुद्धा काम आम्ही करतो आहोत आणि जिथे जिथे आवश्यकता लागेल तिथे शिवसेना असेल, हार्दिक असेल, आम्ही सोबत असू की जेणेकरून गोरगरीब असतील किंबहुना जे अन्यायग्रस्त असतील त्यांना न्याय मिळवून देण्याचं काम आम्ही करू।